शुभ सकाळ. तर कांता डेली ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर काही चाललं आहे, झाले काही चहा पाणी वगैरे. माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि आले आहे मी कामावर. तर म्हटलं चला एक सकाळचा व्हिडिओ काढून टाकावं. तर आले आहे आता इथे कामावर बसली आहे. तर आपले टायमावर व्हिडिओ टाकलेच पाहिजे, त्याच्यामुळे मग व्हिडिओ टाकते. तर कशा वाटतात व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील, म्हणजे आपलं चॅनल नवीनच आहे, तर सबस्क्राईब करून घ्या पटापट. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. आणि तरी माझी आज थोडीशी तब्येत म्हणजे बरी नाही, थोडा घसा दुखतोयच आहे माझ्या आवाजावरून, तर तुम्हाला समजतच असेल. तर तरी पण आपला व्हिडिओ टाकणं म्हणजे बंद नाही आहे, व्हिडिओ टाकतेच मी. आपले दोन्ही चॅनलवर व्हिडिओ येतात, तर दोन्ही चॅनलवर आपले बघा व्हिडिओ आणि लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा. जे आपले नवीन भाऊ बहीण असतील ना, तर त्यांनी सबस्क्राईब करा. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुम्ही सपोर्ट करा. आणि तुमचा सपोर्ट असला तर माझं म्हणजे पुढं जाऊ शकते मी. तर तुमच्या ताईला तुम्ही सपोर्ट करा. तर खूप म्हणजे आता म्हणजे ठरवले म्हणजे शून्यातून उभं राहायचं आहे. तर प्लीज तुमचा सपोर्ट पाहिजे मला. आणि माझे प्रयत्न खूप चालू आहेत की आपल्याला पुढं जाण्यासाठी. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा, एक लाईक करत जा आणि सबस्क्राईब करा. तर बाकी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आहे माझी. तर यूट्यूबवर काम करायचं म्हटल्यानंतर भावांना बहिणींना खूप मेहनत आहे, ते मला कळायला लागलं आता. पहिलं म्हणजे असं व्हिडिओ टाकले म्हणजे मला काही वाटत नव्हतं, टाकले नाही तरी पण आता मला कळतं आहे म्हणजे व्हिडिओ रेग्युलर टाकायलाच पाहिजे, तरच फायदा आहे त्याच्यामध्ये, नाही तर मग काही उपयोग नाही आहे. तर खूप मला आता म्हणजे त्रास होतो आहे, खूप तकलीफ होते सर्व कामाची, यूट्यूबवर काम करायचं. तरी मी आता सगळं मी म्हणजे ॲडजस्ट करते. तर प्लीज तुम्ही सपोर्ट करत जा मला. आणि जायचं आता इथं वरती कामावर. सकाळी खूप मला उशीर झाला, कारण सॅटर्डे संडे मी उशिरा येत असते ना. तर आज पण तसंच लेट झालं मला थोडंसं. तर आले मी आणि बसले इथं जरा 5 मिनटं. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावं. आणि मग कामावर एकदा गेलं ना तर वेळ भेटत नाही, काम चालूच राहतं. मग त्याच्यातून वेळ काढायला म्हणजे मुश्किल आहे. त्यानंतर उशीर होतो, दुपार होऊन जाते असं होतं. त्याच्यामुळे म्हटलं पहिलं व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ टाकत आहे मी. आणि आपला मसाल्याचा बिझनेस आहे चालू. तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आपल्याकडे लाल तिखट भेटेल, मसाला भेटेल, मालवणी मसाला, हळदी पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला भेटेल. आणि त्याच्यासोबत कुरडई पण भेटणार तुम्हाला, पापड बनवून भेटणार आणि सांडगे पण भेटणार आहेत. तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये, कोणाकोणाला पाहिजे असेल तर नंतर मी बनवून देणार मग. आणि मसाला तर आपल्याकडं ऑलरेडी आहेत, बनवलेले आहेत. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे आहे मी मसाला वगैरे बनवून आणलेला, तर ते व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही जाऊन बघा नक्की. तर पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण शून्यातून सुरुवात केलेली आहे. लागेल थोडा उशीर, लागेल वेळ लागेल, पण असं वाटतं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बरं. असं हे मला आत्ता खूप उशिरा कळालं. तर इथे मागं म्हणजे केलं असते ना सुरुवात, तर बरं झालं असतं असं मला वाटतं आता. पण जाऊ द्या, अजून काही वेळ गेलेली नाही, आपण अजून उभं राहण्याचा प्रयत्न करू. असं आहे माणसामध्ये कधी हिंमत पाहिजे कोणचंही काम करण्यासाठी. पाऊल टाकलं पाहिजे, म्हणजे आपण प्रयत्न केले पाहिजेत. कोणत्या गोष्टीत समजा आपल्याला हे करायची इच्छा आहे, समजा ते आपण करून बघितलं पाहिजे. आपल्याला हे काम करायचं, आपण ते काम करून बघितलं पाहिजे. कशामध्ये आपल्याला यश मिळतं आहे की नाही मिळतं आहे ते आपल्याला कळतं. असं तर सुरुवातीला कोणता बिझनेस असो काय असो, आपल्याला समजा नाही हँडल होत, एवढं नाही आपल्याला त्याच्यामध्ये जमत, सुरुवातीला थोडं लॉस जातं, ठीक आहे जाऊ द्या. पण
आपण कुठंतरी म्हणजे आपण सुरुवात केली पाहिजे कोणत्या तरी गोष्टीची, कोणत्या तरी व्यवसायाची म्हणा, आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याची, असं प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते माझं म्हणजे पहिल्यापासून आहे. मी म्हणजे गावाला जरी होते ना, तर गावाला पण शेतामध्ये कामाला जायची, कांदे कापायला जायची, कांदे लावायला जायची, खुरपायला जायची, सगळं काम केलेले आहे शेतीचे मी. आणि येतात पण मला सगळे काम शेतीचे. पण त्याच्यासोबत मी कोंबड्या पण पाळल्या होत्या, बकऱ्या पण पाळल्या, गाय पण पाळली. गाईला गवताचे म्हणजे गवत आणायचे शेतामधून जाऊन, बकऱ्या पण सांभाळल्या, सगळे काम केलेले आहेत मी. पण असं वाटायचं आपण हे केलं का आपल्याला याच्यात यश भेटेल का, ते काम केलं आपण त्याच्यात यश भेटेल का, म्हणजे असं करून बघितलं मी एक. आणि कोंबड्या बकऱ्या हे जर पाळायचं असेल तर आपल्याला ते गावालाच राहावं लागतं असे, कारण मोकळी जागा पाहिजे, त्यांना मोकळं वातावरण पाहिजे, चारा पाहिजे. म्हणजे ते जर करायचं असेल, आणि ते तर मला नाही जमलं, मला मी तर सांगते नाही जमलं. ते बकऱ्यांना गवत आणायचं, बकऱ्यांना रानात घेऊन जायचं चारांना, ते नाही जमलं मला ते. कारण त्याच्यामुळं मग इकडं मुंबईला आल्यामुळं मग आता आज वाटलं बरं आहे आपल्या इकडे सावलीत काम करायला, तेवढं गावात उन्हात काम करावं लागतं. आणि इकडच्यासारखी कामं नाही आहेत गावाला, तर कधी आहे कधी नाही म्हणजे असं. तर आपले कसे इकडे रोजचे रोज काम आहे चालू. पण त्याच्यानंतर मग यूट्यूब चालू केलं. त्याच्यानंतर मग म्हटलं याच्यातून आपल्याला 2 पैशाचा आधार होईल, 2 पैसे आपल्याला भेटतील. पण ते रेग्युलर व्हिडिओ टाकले नाही मी, तर अजून काही मला पेमेंट वगैरे नाही आहे. पण देवाला म्हणजे इच्छा आहे की आपल्याला याच्यात सक्सेस केलं तर बरं होईल, चांगली गोष्ट होईल. तर भावांनो बहिणींनो, तुमचा सपोर्ट पाहिजे मला फक्त, तर मला याच्यात यश मिळू शकतं. आणि ते चालून मग आता माझ्या मसाल्याचं खूप दिवसाचं माझ्या डोक्यामध्ये होतं की आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे. तर हे काम करून करून माझ्या डोक्यात विचार असायचा, काय करायचं. तर मसाल्याचं मला योग्य वाटलं की आपला मसाला तयार करायचा आणि विकायचा. ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तर आपण द्यायचा, नाहीतर आपण मार्केटमध्ये पण म्हणजे जाऊन बसून विकू शकतो. मला काही लाज नाही वाटत, कामाची काही लाज नाही वाटत. तर आपण कामच करतो आहे, तर असं ठरवलेलं आहे मी. तर आपण पॅकिंग वगैरे करायची आणि मार्केटमध्ये जाऊन विकायची, हे पण मला काही अवघड नाही वाटत. तर मी आज पॅकिंग वगैरे करणार आहे आणि जे मार्केटमध्ये जाऊन विकणार आहे मी. तर तुम्हाला पण कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल ना, तर तुम्ही मागू शकता. तर आपल्याकडे सांडगे, पापड, कुरडई हे पण भेटते मसाल्यासोबत. तर कोण पाहिजे असेल ना तर मी देऊ शकते. तर एवढं सांगायचं होतं की तुम्ही सपोर्ट करा भावांना बहिणींना. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. कारण आपण शून्यातून सुरुवात केलेली भावांना बहिणींना. आपलं अजून कुठंच काही नाही, आपल्याला शेती वगैरे नाही, काय नाही. आपण काम करू तेव्हाच खाणार, असं आहे माझं. तर भावांना बहिणींना प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की मला सपोर्ट करा असं. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, आवडला तर लाईक करत जा. आणि जे आपले मोबाईल असतील ना, त्यांनी नवीन असताना ते सबस्क्राईब करा. तर माझी खूप इच्छा आहे की माझे बी चांगले दिवस यायला पाहिजेत. आणि खूप माझे असे वाईट दिवसच गेलेले आहेत सगळे. पूर्ण आयुष्य म्हटलं तरी चालेल, माझे कष्ट करून काम करूनच खाण्यात गेलेलं आहे. त्याच्यामुळं ना मला बी वाटते माझे बी कुठेतरी चांगले दिवस आले पाहिजेत. पण आपण असं कष्ट करूनच आले पाहिजे चांगले दिवस, मेहनत करून, की स्वतःचं आपलं काहीतरी पाहिजे, बिझनेस स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे, असं पाहिजे. काम करून कष्ट करूनच आपले दिवस चांगले यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण दुसऱ्याच्या जीवावर हे नाही, दुसऱ्याच्या जीवावर म्हणजे की मोठं व्हायचं किंवा असं नाही. आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचे आणि आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करायला काय हरकत नाही भावांनो. तर मी प्रयत्न तर केलाच आहे. आता यश देवाच्या हातात आहे आणि सपोर्ट तुमचा पाहिजे, आशीर्वाद तुमचा पाहिजे, असं आहे. तर काय करणार, सगळं ॲडजस्ट करावं लागतं, सगळं बघावं लागतं. कामावर पण यावं लागतं, घरचं पण बघावं लागतं. आता मसाल्याचं चालू केलं ते पण बघावं लागतं. चॅनलवर यूट्यूबवर काम करावं लागतं आहे.
माझे 2 चॅनल आहेत, कांता किचन ब्लॉग आणि कांता डेली ब्लॉग. तर दोन्ही चॅनलवर जाऊन सपोर्ट करा, लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा. दोन्ही चॅनलवर सपोर्ट करा मला, तर प्लीज. तर अजून आता काय बोलू शकत नाही मी, आता तुमच्या हातात आहे भावना बनवणं. आणि नवीन माझ्या व्यवसायासाठी म्हणजे बिझनेससाठी मला खूप शुभेच्छा द्या, आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादानेच पुढं जाईल मला असं वाटतं आहे आणि जायला पाहिजे. तर देवाने माझी इच्छा एवढी जर पूर्ण केली ना तर खूप धन्यवाद देवाला. देवाने फक्त मला साथ द्यावा आणि तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुमची पण साथ पाहिजे भावना बनवणं. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलणार. तर चला, बाय बाय.